आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं असेल आपल्या गावामधलं महिला मंडळ कसं करतं वडाची पौर्णिमा. पण चला पहिल्यांदाच आपण पाहू आपल्या महिला फौजी कशा करतात वटपौर्णिमा म्हणजेच आपल्या वडाची पौर्णिमा. नमस्कार, तर मी फौजी मनीषा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला पाहू आपली वटपौर्णिमा. तर आज ना खूप अशा सुंदर मुली तयार होऊन आल्या होत्या माहिती का. आणि हे तयार होण्यासाठी किंवा ह्या पूजेसाठी मुलींनी खूप दिवसापासूनच तयारी करायला सुरुवात केली होती. जसं की आपल्या घरून येताना आपल्या साड्या वगैरे ज्वेलरी वगैरे घेऊन आल्या होत्या आणि ज्या काही वस्तू विसरल्या त्या ऑनलाईन मागवल्या किंवा पूजेचंही साहित्य काही ऑनलाईन मागवलं किंवा आमच्या इथं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये काही वस्तू भेटल्या त्या वस्तू घेऊन आल्या आणि सगळं कसं तरी अरेंज करून, काही गोष्टी कमी झाल्या काही गोष्टी जादा झाल्या तरी सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी अरेंज करून फायनली आज आम्ही पोहोचलो होतो त्या वडाच्या झाडाखाली जिथे आम्ही पूजा करणार होतो. आणि माहिती आहे का, आमच्या मुलींमध्ये ना 1-2 मुली अशा होत्या की त्यांची पहिलीच वटपौर्णिमा होती, म्हणजे लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा. तर त्यांच्यासाठी तर हा दिवस खूप स्पेशल आणि खास होता. त्यामुळं तर आणखीनच छान वाटत होतं की नवीन मुली पण आमच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या, म्हणजे नवीन ॲडमिशन झाले होते आमच्यामध्ये असं समजा. थोडा बारकाईने जर विचार केला ना तर किती अवघड आहे ना. आता ज्या नवीन मुली आहेत त्यांचा नवीन कार्यक्रम म्हणजे नवीन सण होता आज, तर त्याच जर घरी असत्या किंवा त्यांच्या नवऱ्यांसोबत असत्या तर तो दिवस आणखीनच त्यांच्यासाठी खास आणि स्पेशल झाला असता. खरंच म्हणजे कधी कधी खूप वाईट वाटतं की आम्ही एवढ्या लांब इकडं आहोत किंवा आमचे फॅमिली तिकडे आहे. तरी पण काय असतं माहिती का, एक फौजी असतो ना, कोणी असो, फौजी जो असतो ना तो मेंटली प्रिपेअरच असतो त्या गोष्टींसाठी. त्याला माहीत असतं की आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला सॅक्रिफाईस करायचं असतं. आणि ह्या मुलींच्या म्हणजे मनामध्ये प्रेम पहा ना किती आपल्या नवऱ्यांसाठी, म्हणजे एवढ्या छान तयार होऊन आल्या. आता एवढ्या जंगलामध्ये आम्ही राहतोय, म्हणजे अशा ठिकाणी राहतोय की इथं म्हणजे कोणतीही सुविधा नाही आहे, म्हणजे नाही का, ना गाव आहे ना काही आहे ना माणसं आहे नाही काही आहे. तरीही एवढ्या सिच्युएशनमध्ये मुली एवढ्या तयार झाल्या, एवढा मेकअप केला, सगळ्या पूजेची गोष्टी अरेंज केला आणि पूजाही करत आहेत. तर हे कुणाला दाखवण्यासाठी नाही माहिती का. आता हा उगाच मी व्हिडिओ काढलाय किंवा हा व्हिडिओ मी पोस्ट करेल म्हणून तुम्ही लोक पाहताल, पण ह्या गोष्टी त्यांचे नवरे सोडून हे पाहणारं कोणीच नव्हतं इथं. म्हणजे मला एक सांगायचं की यामध्ये फक्त प्रेम आहे, देखावा नाही की कुणाला दाखवण्यासाठी किंवा काही. तर खरंच आज खूप छान वाटते. आणि पहा ना, इथं एक अशी गोष्ट आहे, म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही राहतो, म्हणजे आमची ज्या ठिकाणी रूम आहे, जस्ट आमच्या रूमच्या पाठीमागच वडाचं एवढं मोठं झाड आहे ना. म्हणजे ज्यावेळेस आम्ही आलो ना आणि बोलले की आता 1 महिन्यानंतर वटपौर्णिमा आहे, तर मी असाच प्रश्न केला की मग वडाचं झाड कुठे आहे. तर त्या मुली म्हणल्या हे काय आपल्या रूमच्या पाठीमागच वडाचं झाड आहे. म्हणजे कसं पहा ना, जसं की आपण जर सिटीमध्ये असलो आणि तिथे जर आपल्याला वडाचं झाड अवेलेबल नसलं तर आपण एक फांदी वगैरे घेऊन येतो, कुंडीमध्ये लावतो आणि फेरे वगैरे घेतो. त्याच प्रकारे आमच्यासोबत झालं असतं, कारण कॅम्पसमधून बाहेर जायची आम्हाला परमिशन नाही आहे आणि ह्या कोणत्या कामासाठी तर बिलकुलच नाही. तर बरं झालं, म्हणजे थोडंफार आमचं नशीब चांगलं होतं की एवढं मोठं वटवृक्ष आम्हाला कॅम्पसच्या आतमध्येच भेटलं किंवा लाभलं. तर फायनली आमची पूजा वगैरे खूप छान अशी संपन्न झाली आणि हळदी कुंकवाचाही कार्यक्रम झाला. पूजा झाल्याच्या नंतर ना, आता याच्यानंतर ना असतो ओटी भरण्याचा कार्यक्रम. जसं आता नवीन मुली लग्न झालेल्या आहेत किंवा सुवासनी आहेत त्या एक दुसऱ्यांच्या ओटी भरतात. तर ह्याच नंतर ना आपला होता ओटी भरण्याचा कार्यक्रम. तर सर्वप्रथम आम्ही जी आमची नवी नवरी होती, जिचा पहिलाच सण होता, तिची ओटी भरली. त्याच्यानंतर एक एक करून सगळ्या मुलींच्या ओट्या भरल्या. आणि जेव्हा ह्या नव्या नवरीने आमचा आशीर्वाद घेतला ना, तेव्हा तर एकदम फिलिंग असं वाटलं की आम्ही घरीच आहोत. म्हणजे ह्याच सर्व आता आम्ही इथं आमच्या फॅमिली असतो, ह्याच आमच्या बहिणी, ह्याच आमच्या वहिनी, ह्याच आमचा नंदा नाही का. आणि ह्या मॅडम एकदम नटखट आहेत, जबरदस्ती यांना आशीर्वाद घ्यायला लावला, कारण ह्या आशीर्वाद घेत नव्हत्या. तर फायनली खूप छान अशी आमची वटपौर्णिमेचा कार्यक्रम किंवा वडाची पूजा झाली होती. तर चला भेटू अशा नेक्स्ट आणि नवीन व्हिडिओमध्ये. असेच छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फौजी मनीषाच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. तब तक के लिए बाय बाय.